तिलकुंत चतुर्थी 1 फेब्रुवारी 2025 मनोकामना पूर्ती उपाय श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. मित्रांनो, माघ महिन्यात येणाऱ्या श्री गणेश जयंतीच्या दिवशी हा आपला इच्छांच्या पूर्ती करण्यासाठी खूपच विशेष मानला जातो. यंदा 1 फेब्रुवारी पासून रोजी गणेश जयंती आहे. या दिवशी श्रद्धेने आणि भक्तिभावाने श्री गणेशाची उपासना केल्यास आपल्याला जीवनात सुख, समृद्धी आणि यश प्राप्त होतं असं सांगितलं जात आहे. शिवाय आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया माघ महिन्यात जयंतीचे महत्त्व आणि भगवान श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठीचे खास उपाय जे आपल्या मनोकामना पूर्ण करण्यास मदत करतील. चला तर मग विघ्नहर्ता श्री गणेशाला वंदन करून सुरुवात करूया आपण. त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा लिहायला विसरू नका. श्री गणेश लहरी ज्या दिवशी प्रथमच पृथ्वीवर आल्या, म्हणजेच ज्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला, तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी. तेव्हापासूनच गणपतीच्या आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेलाय. माघ शुद्ध चतुर्थी ही श्री गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते. या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचं तत्व ते नेहमीच तुलनेने एक सहस्त्रपटीने कार्यरत असतं असं सांगितलं जातं. म्हणूनच या दिवशी आपण मनोकामना पूर्ती उपाय नक्कीच करू शकतो, ज्यामुळे आपल्याला दुप्पट लाभ प्राप्त होतो असं सांगितलं जातं. मागे श्री गणेश जयंतीचे महत्त्व काय? गणपतीचे स्पंदन आणि पृथ्वीच्या चतुर्थीचे स्पंदन सारखे असल्यास ती एकमेकांना अनुकूल असतात असं म्हणतात. म्हणजेच त्या तिथीला गणपतीचे स्पंदन जास्त प्रमाणात पृथ्वीवर येऊ शकतात. प्रत्येक मासातील चतुर्थीला गणेश तत्व हे नेहमी ज्या तुलनेत पृथ्वीवर अधिक प्रमाणात कार्यरत असतं. या तिथीला केलेल्या श्री गणेशाची उपासना श्री गणेशच्या तत्वाचे जास्त लाभ होतो असं म्हणतात. यंदा माघी गणेश जयंतीची तिथी 1 फेब्रुवारीपासून 2025 रोजी सकाळी 11:38 सुरू होणार आहे आणि 2 फेब्रुवारी 2025 रोजी 9:14 रात्री ही तिथी असेल. 1 फेब्रुवारी रोजी गणेश पूजेचे मुहूर्त 1:38 1:34 असा असेल. हा 1 तास 57 कालावधी गणेशाच्या जयंतीच्या दिवशी चंद्राकडे पाहण्यास मनाई आहे. या दिवशी निर्धारित कालावधी चंद्र दिसल्याने चोरीचा आळ येतो असे म्हणलं जातं. त्यामुळे या दिवशी सकाळी 8:52 ते रात्री 9:01 चंद्र पाहू नये असं सांगितलं जातंय. हा चंद्रदर्शन निषिद्ध आहे. कालावधी 12 तास 8 मिनिटे असणार आहे. वैदिक दिनदर्शिकानुसार गणेश जयंतीला परिघा योगास शिव आणि रवी योग तयार होत आहे. या दिवशी दुपारी 12:24 राहील. त्यानंतर शिवयोग सुरू होईल. यासोबत सकाळी 7 रवी योग तयार होत असून 2 फेब्रुवारीला 2:33 हा योग असेल. गणेश जयंतीच्या दिवशी भद्राची सावली सुद्धा आहे, जी रात्री 10:26 ते 2 फेब्रुवारीला 7:09 असेल. आता मागे श्री गणेश जयंतीच्या दिवशी काय करावे? तर श्री गणेशचे नामजप दिवसभर करावा. श्री गणेशाचे भावपूर्ण आणि आरती करावी. श्री गणेशाला लाल फूल आणि दुर्वा सायंकाळी श्री गणेशाचे स्तोत्राचे पठण करावे. घरात श्री गणेशाचे सात्विक नामजप पट्टी लावावी. श्री गणेशाचे नामजप करावा. देवतेच्या विविध उपासनेपैकी कलियुगातील सर्वात श्रेष्ठ, त्याचबरोबर सोपी, सुलभ आणि देवतेशी सतत अनुसंधान साधून देऊ शकणारी अशी एकमेव उपासना म्हणजे देवतेंचा नामजप होय. भक्तिभाव लवकर निर्माण होण्यासाठी आणि देवतेंच्या तत्वांचा अधिकाधिक लाभ होण्यासाठी नामजपाचा उच्चार योग्य असणे आवश्यक आहे. देवतेंचा नामजप भावपूर्ण झाला तरच तो देवापर्यंत लवकर पोहोचतो अशी मान्यता आहे. शिवाय नामजप करताना त्यांच्या अर्थाकडे लक्ष देऊन गेला तर तो अधिक भावपूर्ण होण्यास मदत होऊ शकतो. त्यामुळे श्री गणेशाचा नामजप करा. बघूयात. अक्षर सात्विक असेल तर त्यात चैतन्य असतं. सात्विक अक्षर आणि त्यांच्या भोवतालची देवतेंच्या तत्वाला अनुरूप अशी चौकट यांचा अभ्यास करून सनातनाने श्री गणेशाची नामजप पट्टी बनवली आहे. ही नामजप पट्टी घरात लावल्याने घरात निर्माण होतो आणि आपल्याला नामजप करण्याची आठवणी होते असं म्हणतात. त्यामुळे श्री गणेशाचे स्तोत्र तुम्ही पुढीलप्रमाणे म्हणू शकता. स्तोत्र याविषयी थोडं समजून घेऊया. स्तोत्र म्हणजे देवतेचे स्तवन म्हणजे देवतेंची स्तुती होय. स्तोत्र पठण केल्याने पठण करणाऱ्या व्यक्तीभोवती सूक्ष्म स्तरावरील संरक्षण कवच निर्माण होऊन तीच अनिष्ट शक्तीपासून रक्षण होते. श्री गणेशाचे दर्शन 2 स्तोत्राचे सर्व परिचित आहे. त्यापैकी एक म्हणजे संकटनाशन स्तोत्र आणि दुसरं म्हणजे गणपती अथर्वशीर्ष. हे श्री गणेशाचे दुसरे
स्तोत्र आहे. ज्यावेळी ठराविक लय आणि सुरात एखादे स्तोत्र म्हटले जाते त्यावेळी त्या स्तोत्रात एक विशिष्ट चैतन्यदायी शक्ती निर्माण होते. याकरता स्तोत्र एका विशिष्ट लयत म्हणणं आवश्यक आहे. आता मागील श्री गणेश जयंतीला गणपतीला पूजा कशी करावी? तर श्री गणेश पूजेला आरंभ करण्यापूर्वी आपण काही प्रार्थना करू शकता. सर्वप्रथम श्री गणेश पूजेला आरंभ करण्यापूर्वी काही प्रार्थना कराव्यात. म्हणावं, हे श्री गजानन, या पूजा विधीद्वारे माझ्या अंतःकरणात तुझ्या प्रती भक्तिभाव निर्माण होऊ दे. या पूजा विधीतून प्रक्षेपित होणारी चैतन्य तुझ्या कृपेने मला अधिकाधिक ग्रहण होऊ दे. त्यानंतर श्री गणेशाला अनामिकेने गंध लावावा. लाल जास्वंद किंवा लाल रंगाचे फूल वाहावीत. चंदन, केवडा, चमेली या गंधाच्या अगरबत्त्या लावाव्यात. किमान 2 अगरबत्ती तरी लावावी. अत्तर द्यावा. त्यानंतर शक्य असल्यास श्री गणेशाला 8 किंवा 8च्या चटपटीत प्रदक्षिणा घालाव्यात. याही व्यतिरिक्त श्री गणेशाला पूजेमध्ये गंध, हळद, कुंकू लावा, फुलं, दुर्वा भावीत आणि श्री गणेशाचं पूजन करावं. सर्वप्रथम उच्चिष्ट गणपतीचं याच पूजन करावं. म्हणजेच काय तर आपल्या जीवनात कुठेतरी न्यूनता आहे किंवा आपल्या इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत असं वाटणं याला उच्चिष्ट म्हटलं जातं. या गणेशाच्या पूजनाने आपल्याला सर्व इच्छित गोष्टींची पूर्तता होत असतं असे म्हणतात. त्याचप्रमाणे कर्जमुक्ती, दारिद्र्यनाश, निरंतर आर्थिक व व्यावसायिक उन्नती, लक्ष्मीप्राप्ती, त्याच्याबरोबर आलेल्या संगतीचा योग आणि विनियोग या गोष्टी उच्चिष्ट गणेशाच्या साधनेतून साध्य होतात असं म्हणतात. सर्वसाधारणपणे कोणत्याही बुधवारी किंवा श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी याची साधना करणं खूप शुभ मानलं जातं. त्यानंतर गणेशाच्या आराधनेचे मूलमंत्र लक्षात घ्यावा. नंतर श्री गणेशाच्या आराधनेचे मूलमंत्र म्हणावा. तो म्हणजे ओम एकदंताय विघ्नाय वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात. यानंतर विघ्नहर्ती गणेशाचा पूजन सुद्धा शुभ मानलं जातं. संकटात सापडलेल्या भक्ताला विघ्नमुक्त करणं हा या श्री गणेशाच्या उपासनेमागील हेतू आहे. या गणपतीची प्रतिमा आपल्या घरात लावून त्याचं आवाहन आणि पूजन केल्यास तो आपल्या भक्तांच्या सहायतेला धावून येतो अशी मान्यता आहे. यावेळी सुद्धा श्री गणेशाच्या आराधनेचा मूलमंत्र म्हणावा. तो म्हणजे एकदंताय विघ्नाय प्रचंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात. त्यानंतर चिंतामणी, गणेश विद्याप्रदायक गणपती अशा श्री गणेशाचं रूपाची पूजा करावी. शिवाय माळ गणेश जयंतीच्या दिवशी आपण तेलाचे काही उपाय करू शकतो. ते म्हणजे श्री गणेशाच्या पूजेमध्ये जवसाच्या तेलाचा दिवा लावून आपण शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना करू शकतो. हे उपासनेमध्ये लक्ष आणि एकाग्रता वाढवते. यामुळे भक्ताला मानसिक शांती आणि जीवनात समृद्धी प्राप्त होते असे म्हणतात. हा उपाय अत्यंत प्रभावी मानला गेलाय कारण जवसाचे तेल हे चंद्राशी संबंधित मानले जाते. चंद्र हा मन, मानसिक शांती आणि भावनांसाठी जबाबदार आहे ग्रह मानतात जातो. या दिवशी जवसाच्या तेलाचा दिवा लावल्यास बुद्ध दोषापासून आराम मिळू शकतो. या दिवशी जवसाच्या तेलाचा दिवा लावल्यास बुद्ध दोषापासून मुक्ती मिळते असं सांगितलं जातं. याही व्यतिरिक्त या दिवशी श्री गणेशाची पूजा करताना नारळाच्या तेलाचा दिवा लावा कारण नारळाचं तेल हे देवाप्रती आदर आणि समर्पणाचा प्रतीक मानलं जातं. नारळ हे समृद्धीचं प्रतीक मानलं जातं आणि त्यांच्या तेलाचा दिवा लावल्याने धन आणि समृद्धीची देवी माता लक्ष्मीची आशीर्वाद मिळतो असंही सांगितलं जातं. शिवाय ज्योतिषशास्त्रानुसार नारळाचे तेल ग्रहांना शांत करण्यास मदत करते. एवढेच नाही तर नारळाच्या तेलाचा दिवा लावण्याने घरामध्ये ऐश्वर्य आणि समृद्धी येते असं सांगितलं जातं. म्हणून आपण श्री गणेशाची पूजा करताना माघ गणेश जयंतीच्या दिवशी जवसाच्या तेलाचा किंवा नारळाच्या तेलाचा दिवा आवर्जून लावा. यावेळी ओम गण गणपतये नमः किंवा ओम श्री गणेशाय नमः आणि ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात किंवा ओम श्री गणेशाय नमः या मंत्राचा विशेष जप करावा. यामुळे अडथळे दूर करणारे श्री भगवान गणेश या उपायांनी प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करतात असं सांगितलं जातं. आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी श्री गणेशाला कसं प्रसन्न करावं याबद्दल बघूया. गणपतीला प्रसन्न करण्याचा सर्वात स्वस्त आणि सोपा मार्ग म्हणजे दुर्वा अर्पण करत. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालकांची सेवा करावी. याही व्यतिरिक्त या दिवशी झाड लावण्यावरही श्री गणेश प्रसन्न होतात असं सांगितलं जातं. आपल्या आयुष्यात किमान 108 झाडं लावावी असेही सांगितलं जातं. त्याचबरोबर गणपती बाप्पांना गोड किंवा लाडू खायला खूप आवडतात. त्यामुळे गणपती बाप्पांना या दिवशी 21 लाडू अर्पण करावेत आणि प्रसाद म्हणून खावेत किंवा गरजू व्यक्तींना हे झाडं वाटून द्यावेत. याचबरोबर या चतुर्थीला तिळकुंद चतुर्थी असेही म्हटलं जातं. त्यामुळे या दिवशी तिळाचे लाडू श्री गणेशाला अर्पण करून खूप शुभ मानलं जातं. शिवाय सकाळी उठून श्री गणेशाच्या बार नामाचा जप करावा. सर्वप्रथम उत्तर दिशेला जल अर्पण करावं आणि
त्यानंतर पूर्वीला सूर्यनारायणला आणि दक्षिणेला आपल्या पितरांना जल अर्पण करावं. त्याही व्यतिरिक्त या दिवशी श्री गणेशाला फळ अर्पण करून गरजू व्यक्तींना दान करावे. तर मग मागी गणेश जयंतीच्या पवित्र दिवशी आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी श्री गणेशाच्या आवडणाऱ्या या गोष्टी अर्पण केल्याने विघ्न दूर होतील आणि सुखसमृद्धीचे मार्गही मोकळे होऊ शकतील. गणरायाच्या कृपेने तुमच्या आयुष्यात आनंदाने भरून जावे हीच प्रार्थना. बोला गणपती बाप्पा मोरया. अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इझी लाईफ हॅपी लाईफ चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवीन नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.